नमो बुद्धाय, जय भीम। आज गर्जना महाराष्ट्राचे आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपल्याबरोबर महाराष्ट्र फेम आणि सुपरस्टार असे भीमगीतांचे गायक संतोषजी जोंधळे साहेब आहेत। त्यांचा आत्ताच नुकतंच एक लाईव्ह आम्ही आपल्या चॅनल माध्यमातून दाखवलेला आहे, तर कार्यक्रम त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। साहेब, आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त असेल किंवा या सर्व माध्यमातून जे विचार तुम्ही आज पोहोचवतात आणि त्या निमित्तानं आज तुम्ही नवी मुंबईमध्ये आलात। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमचं लाईव्ह दाखवलं, हजारो लोक ते बघितलेले आहेत। तर मला एक सांगा की तुम्ही या प्रबोधनाच्या माध्यमातून, गीत गायनाच्या माध्यमातून जे प्रबोधन करतात, जनतेला काय? जनतेला एकच सांगेल की बाबासाहेबांनी जेवढ्या आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या सर्वांनी आपण पालन केलंच पाहिजे। कारण ज्या प्रतिज्ञा दिल्या आहेत बाबासाहेबांनी खूप विचार करून दिलेले आहेत। आणि आजच्या कार्यक्रमाचं मी सांगू शकतो की आजचा कार्यक्रम एकदम भव्य दिव्य आणि खूप चांगल्या पद्धतीत संपन्न झाला। संपूर्ण महिला वर्गांची तर खूप अतिशय शब्द नाही एवढी म्हणजे कौतुक करावं। डान्स पण केला, सगळ्यांनी एन्जॉय केला, प्रबोधनात्मक खूप सुंदर कार्यक्रमही झाला। आणि खास करून तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार, तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट केलं गर्जना महाराष्ट्री आणि आवाज वंचितांचा। आणि खूप म्हणजे चॅनल असं आहे की एक बहुजनांसाठी तलवार आहे हे चॅनल। आणि खूप साऱ्या तुम्हालाही शुभेच्छा, असे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या। धन्यवाद। आणि हे चॅनल जे काढण्याचं फक्त एकच कारण होतं की आज सत्ताधारी पक्षामधले जे काही विकलेले जे चॅनल मीडिया आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि आपले जे तळागाळामधले जे न्यूज आहेत ते दाखवत नाहीये। त्याच्यामुळं हा आम्ही जो चॅनल आहे आम्ही हे केलेलं आहे। खूप सुंदर संकल्पना आहे आणि खूप म्हणजे हे समाजाला तळागाळापर्यंत लोकांपर्यंत, आज काही लोकांकडे टीव्ही नाही, काही नाही, पण आज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून, आज मोबाईल सगळ्यांकडे आहे, कुठेही जा, गल्ली बोळामध्ये सगळ्यांकडे मोबाईल आहे। आणि आपला समाजाच्या माध्यमातून म्हणजे समाजाला तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचवत आहात, हे तुमच्या खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडनं, माझ्या टीमकडनं। धन्यवाद। असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचं सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे। धन्यवाद।